एकदम म्हणजे अशी चिअरफुल आहे, खूप इनोसन्स आहे तिच्यात आणि खूप बऱ्याच गोष्टींमध्ये आमचे लाईक्स वेगळे होते, डिसलाईक्स वेगळे होते, पण त्यामुळे कसं झालं की एक दुसऱ्याचं आवडीनिवडी शिकण्याचा चान्स मिळाला आणि त्यामुळे ज्या गोष्टींबद्दल माहीत नाही त्या गोष्टींमध्ये आपुलकी वाटायला लागली, प्रेम वाटायला लागलं. ॲज अ कपल किंवा ॲज अ हे की खूप छान वाटतं की तिला बघून की इतकी सुंदर मुलगी आता माझी वाईफ आहे म्हणून. आणि म्हणजे एक असं रिअलायझेशन झालं की हाच तो मोमेंट आहे, हाच तो क्षण आहे की आता इथं बॅचलर लाईफ आपली संपली, नाव वी बिलॉंग टू इच अदर. आणि त्यामुळे म्हणजे आता एक्सायटेड आहे, बऱ्याच गोष्टी अननोन्स आहेत पण जर्नीसाठी एक्सायटेड आहे आणि विल फिगर इट आउट टुगेदर. सज गए तेरे गुड़िया खिलौने कहाँ गए. मराठीत म्हणतात ताट, इंग्लिशमध्ये म्हणतात प्लेट. कल्याणीशी लग्न करायला अमेरिकेहून आलो ते. हा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे की व्हॉट इज लव्ह माझ्यासाठी. तर मग असं मला वाटतं की आज जेव्हा मी कल्याणीला बघतो तेव्हा मला असं कम्प्लीट झाल्यासारखं फिलिंग येतं आणि त्यामुळे मला आयुष्यात आता माझ्या नेक्स्ट स्टेप्समध्ये कल्याणी सोबतच नेक्स्ट माइलस्टोन्स गाठायचे आहेत. त्यामुळे आय थिंक दॅट इज लव्ह फॉर मी. सुनियो रे ओ जनिया, शाम को खिड़की से चोरी चोरी नंगे पाँव चाँद आएगा. ओ सुनियो रे ओ जनिया. So before I met you, Prasad, I thought it was not possible to love someone so deeply and completely. Now, whenever I think of you, I can't help but smile. एक मी एक तू, शब्द मी गीत तू, आकाश तू, आभास तू, साऱ्यात तू. का कळेना कधी केव्हा कसे जुळले बंध हे, अबोल प्रीत ही हे नाते नव्हे, अजब रीत ही स्वप्न नव्हे.